श्री स्वामी समर्थ। अधिक मास संपेपर्यंत घरात या भाज्या अजिबात खाऊ नका। अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे? नमस्कार माझे प्रिय भगिनींनो आणि भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तुमच्या घरात विनाकारण भांडण होत आहेत का? पैशांची सतत कमी भासतंय का? किंवा एखादे ठरवलेले काम ऐनवेळी बिघडतंय का? जर असं होत असेल तर कदाचित तुमच्याकडून या पवित्र महिन्यात एक खूप मोठी चूक होत आहे। सध्या सुरू आहे अधिक मास, म्हणजेच ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंडाचा महिना म्हणतो। या हा महिना 3 वर्षातून एकदाच येतो। हा महिना भगवान श्री हरी विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो। या महिन्यात केलेल्या छोट्याशा सेवेने जन्मजन्मांतरीचे दारिद्र्य नष्ट होऊ शकते। पण जर नकळत तुमच्या हातून एक छोटीशी चूक झाली तर मात्र संपूर्ण वर्षभर दुःख, आजारपण आणि पैशाची तंगी तुम्हाला सहन करावी लागू शकते। विशेषतः आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या शास्त्रात या महिन्यात काही ठराविक भाज्या आणि अन्नपदार्थ खाण्यावर पूर्णपणे बंदी आहे। अशा काही भाज्या आहेत ज्या या पवित्र काळात घरात आणल्या किंवा खाल्ल्या तर घरात राहू शकते नकारात्मकता। त्या भाज्या कोणत्या आहेत, त्या का खाऊ नये आणि या महिन्यात अशी कोणती एक गुप्त गोष्ट आहे जी केल्याने तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडू शकतो, हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक ठरतं। व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, या पवित्र महिन्यात भगवान विष्णू आणि शिवशंभूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमची एक कमेंट तुमचं नशीब बदलू शकते। सर्वात आधी हे समजून घेऊया की अधिक मासाला इतकं महत्त्व का आहे। या महिन्यात अन्नपदार्थांना एवढं जपून का वापरावं लागतं? शास्त्रात असं सांगितलं आहे की सूर्य आणि चंद्राच्या गतीचा वेग घालवण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, ज्यालाच आपण अधिक मास म्हणतो। या महिन्याचा स्वामी कोणीच व्हायला तयार नव्हतं, कारण या महिन्यात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश होत नाही, म्हणून या महिन्याला मलमास म्हटलं गेलं आहे। या निंदेमुळे दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूंकडे गेला, तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम मास। पण तुम्हाला माहिती आहे का, या महिन्यात आपले शरीर आणि ब्रह्मांड त्याच्यात एक विशिष्ट ऊर्जेला बदल होत असतो। या काळात आपण जे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या बुद्धीवर आणि आपल्या घरातील लक्ष्मीवर होतो। काही अशा भाज्या आहेत ज्या आपण रोजच्या जेवणात खूप आवडीने खातो, पण अधिक मासात त्या भाज्यांमध्ये नकारात्मकता ऊर्जेचा वास असतो। जर त्या भाज्या या काळात घरात शिजवल्या गेल्या तर घरात अलक्ष्मीचा वास होतो, म्हणजेच गरिबी चालून येते। त्या भाज्या कोणत्या आहेत, चला आता अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया। माझ्या माता भगिनींनो, घराचं आरोग्य आणि घराची लक्ष्मी ही पूर्णपणे आपल्या स्वयंपाकघराशी जोडलेली असते। आपण जे अन्न शिजवतो तेच आपल्या कुटुंबाचे आणि नशीब ठरवत असतं। म्हणून पुरुषोत्तम मासात कोणत्या गोष्टी स्वयंपाकघरात आणणे महापाप मानले गेलेले आहे हे आता खूप लक्षपूर्वक ऐका। वांगी आरोग्याचा आणि भाग्याचा नाश। पहिली आणि सर्वात महत्त्वाची भाजी जी आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाते ती म्हणजे वांगी। वांग्याचं भरीत असो, चमचमीत भाजी चा बेत असो, अगदी रंगत येतो। पण अधिक मासात वांगे खाणे म्हणजे स्वतःहून दारिद्र्याला आमंत्रण येण्यासारखं आहे। धार्मिक कारण सांगते की शास्त्रात वांग्याला पित्तवर्धक आणि काही विशिष्ट नक्षत्रांवर अशुद्ध मानले गेलेले आहे। अधिक मासात पृथ्वीवर सात्विक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो आणि वांग्यांमध्ये तामसिक गुणधर्म असतात। या महिन्यात वांगे खाल्ल्याने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते असे पुराणात सांगितले गेलेले आहे। परिणाम, या काळात वांगी खाल्ल्याने शरीरात अनपेक्षित आजारपण, डोकंवर काढत औषध पाण्यावर पैसा पाण्यासारखा खर्च होतो। त्यामुळे घरात विनाकारण गरिबी आणि तणाव वाढतो। दुसरं म्हणजे
राहू केतूचा प्रकोप आणि घरातील भांडणे. दुसरी भाजी आहे मुळा. आपण सॅलडमध्ये किंवा कोशिंबीर म्हणून मुळा खूप आवडीने खातो, पण पुरुषोत्तम मासात मुळा खाणे म्हणजे थेट राहू आणि केतू या ग्रहांचे दोष अंगावर ओढून घेण्यासारखे आहे. गुप्त रहस्य सांगते की ऐका. शास्त्रानुसार अधिक मासात जमिनीच्या आत उगवणाऱ्या काही ठराविक कंदांमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. मुळा हा त्यापैकी एक आहे. परिणाम, जर तुम्ही या महिन्यात मुळा खाल्ला तर तुमच्या मनाची जी शांतता आहे ती पूर्णपणे भंग होईल. घरातील सदस्यांमध्ये विनाकारण चिडचिड वाढेल, पती पत्नींमध्ये वाद होतील आणि लहान मुले हट्टी बनतील. ज्या ज्या घरात सतत कटकटी होतात तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. तिसरी भाजी आहे कांदा आणि लसूण. सात्विकतेत मोठा अडथळा. कांदा आणि लसूण या दोन गोष्टींशिवाय आपला स्वयंपाक अपूर्ण आहे. पण माझ्या भगिनींनो, लक्षात ठेवा, अधिक मास हा पूर्णपणे आध्यात्मिक साधना, नामस्मरण आणि उपवासाचा महिना आहे. धार्मिक कारण, कांदा आणि लसूण हे अमृत बीज राहूच्या गळ्यातून जमिनीवर पडलेल्या तयार झालेल्या आहे अशी पौराणिक कथा आहे. म्हणूनच त्यांना तामसी अन्नाच्या श्रेणीत अत्यंत वरचे स्थान दिले गेले आहे. परिणाम, जर तुम्ही या महिन्यात कांदा लसूण युक्त अन्न खाऊन देवाची पूजा केली तर ती पूजा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी कधी स्वीकारत नाही. तुमच्या पूजेचे पुण्य तुम्हाला मिळत नाही आणि घरात निराशेचे वातावरण तयार होते. म्हणून जितके शक्य असेल तितके या महिन्यात बिना कांदा म्हणजेच पालेभाज्या, विशेषतः मेथी, पालक आणि कोबी अशुद्धतेचे वास तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल, पण या पवित्र महिन्यात पालेभाज्या खाण्यावरही काही निर्बंध आणि विशेषतः मेथी, पालक आणि कोबी. वैज्ञानिक आणि धार्मिक कारण. अधिक मास येतो तेव्हा निसर्गात किंवा हवामानात मोठे बदल होत असतात. अनेकदा हा काळ पावसाळ्याशी किंवा ऋतू बदलल्याशी संबंधित असतो. या दिवसात पालेभाज्यांवर बारीक डोळ्यांना न दिसणारे कीटक आणि अळ्या असण्याची शक्यता खूप जास्त असते. शास्त्रात अशा कीटकयुक्त वनस्पतींना अशुद्ध मानले गेले आहे. परिणाम, या भाज्या खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन होणे, पचनक्रिया बिघडणे आणि मानसिक अस्थिरता वाढणे अशा समस्या उद्भवतात. आजारी शरीराने आपण देवाची सेवा करू शकत नाही, ज्यामुळे आपले पुण्यकर्म रखडते. 5वं म्हणजे मसूर डाळ. ग्रहाचे दोष आणि क्रूरता. भाज्या व्यतिरिक्त अन्न आणि आमटीसाठी आपण अनेक डाळी वापरतो, पण मसूर डाळ या महिन्यात घरात आणणे आणि शिजवणे पूर्णपणे वर्ज्य आहे. धार्मिक कारण. मसूर डाळीचा रंग लाल असतो आणि तिचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडलेला आहे. शास्त्रानुसार मसूर डाळीला अखाद्य किंवा तामसिक मानले गेलेले आहे, कारण ती शरीरात राग आणि क्रूरता वाढवते. परिणाम, अधिक मासात मसूर डाळ खाल्ल्याने घरातील लोकांचा राग अनावर होतो, ज्यामुळे घरातील शांतता नष्ट होते. कोर्ट कचेरी किंवा कर्जाची कामे अडकून पडतात. 6वं म्हणजे मध. अशुभ मानलं गेलेलं आहे. अनेकांना सकाळी उठून कोमट पाण्यात मध पाण्यात खाण्याची सवय असते, पिण्याची सवय असते किंवा देवाच्या पंचामृतासाठी आपण मध वापरतो, पण अधिक मासात स्वतःच्या पिण्यात मध अतिरिक्त वापर करणे अशुभ मानले गेले आहे, कारण या महिन्यात मध सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेचा समतोल बिघडतो आणि ते व्रताच्या नियमानुसारच्या विरुद्ध मानले जाते. माझ्या मातांनो, आता विचार करा, आपण कळत न कळत रोजच्या जेवणात या गोष्टी वापरून आपल्यालाच कुटुंबाचे नुकसान करत तर नाही. जर तुम्हाला तुमच्या घरात या भाज्या आजपर्यंत येत असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच सावधान व्हा. अधिक मास संपेपर्यंत या गोष्टींचा स्वयंपाक घरातून लांब ठेवा, पण काळजी करू नका. जर काही चुका झाल्या असतील तर सुधारण्यासाठी आणि विष्णुमातेचे ही कृपा मिळवण्यासाठी कोणते विशिष्ट उपाय करायचे ते आपण पुढे पाहूया. आता तुम्ही विचार करत असाल की ताई, आपण काय खाऊ नाही तर काय खायला नको ते समजलं. मग आता या महिन्यात काय करावं ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि वर्षभर दारिद्र्य दूर होईल? काळजी करू नका. मी तुम्हाला असे 3 अत्यंत सोपे आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे, जे केवळ अधिक मासातच केले जातात. उपाय क्रमांक 1, विधी आणि त्याचे मिळणारे फळ सुद्धा सांगते, ऐका. दीपदान. रोज संध्याकाळी तुळशीजवळ आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. घरातील गरिबी नष्ट होते आणि लक्ष्मी स्थिर राहते. दुसरं म्हणजे मालपुवा दान. व या महिन्यात 36 मालपुवे अनाथांना किंवा ब्रह्माला दान करा, किंवा अनारसे. पितृदोष किंवा नशिबाला सर्व अडथळे दूर होतात. तिसरा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. रोज सकाळी किंवा संध्याकाळी विष्णूंना सहस्त्रनामाचे पठण करा.
किंवा मोबाईलवर ऐका. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. आणि कटकटी थांबवून अजून एक गुप्त उपाय म्हणजे विशेष महिलांसाठी. तुमच्या घरात जर पैशांची खूप तंगी असेल तर या अधिक मासात कोणत्या एका गुरुवारी एका पिवळ्या कपड्यामध्ये थोडी हळद, 1 रुपयाचे नाणे आणि थोडे पिवळे तांदूळ बांधून ते भगवान विष्णूंच्या चरणाशी ठेवा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि ती पुरचुंडी तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवून द्या. हा चमत्कारी तुम्ही स्वतः पाहाल. माझ्या प्रिय भगिनींनो आणि भावांनो, अधिक मास केवळ उपवास करण्याचा महिना नाही, तर तो आपल्या मनाची आणि घराची शुद्धी करण्याचा महिना आहे. आपण काय खातो, काय बोलतो आणि कसा व्यवहार करतो यावर आपले नशीब ठरते. आज मी सांगितलेल्या या गोष्टींचा अवलंब नक्की करून पहा. तुमच्या घरातील नकारात्मकता कशी पळून जाते आणि सुखशांती कशी नांदते हे तुम्हाला स्वतः जाणवेल. हे नियम कठीण वाटू शकतात, पण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि वर्षभर येणाऱ्या संकटांपासून वाचवण्यासाठी आपण एवढं नक्कीच करू शकतो. हो की नाही? तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि विशेषतः घरातल्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचे एक सबस्क्रिप्शन मला अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रोत्साहन देत असते. जाता जाता देवाचं आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. देव तुमचं सर्व इच्छा पूर्ण करो. तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.